आयपीसी पाहत आहोत. आयपीसी मध्ये आपण ऑफेन्सेस अगेन्स्ट प्रॉपर्टी पाहत आहोत. यामध्ये आपण आतापर्यंत थेफ्ट, एक्स्टॉर्शन, रॉबरी, डकॅती, क्रिमिनल मिसअप्रोप्रिएशन ऑफ प्रॉपर्टी आणि क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट हा एवढा भाग आपण कव्हर केलेला आहे. वन बाय वन ते सर्व आपण डिटेलमध्ये डिस्कस देखील केलेले आहे. आज आपण स्टोलन प्रॉपर्टी हा पार्ट पाहणार आहोत. स्टोलन प्रॉपर्टी, रिसिव्हिंग ऑफ स्टोलन प्रॉपर्टी, सेक्शन 410 ते सेक्शन 414 पर्यंतचा असे 5 सेक्शन यामध्ये आहे. ओके, स्टोलन प्रॉपर्टीची डेफिनेशन सेक्शन 410 मध्ये दिलेली आहे. ओके, स्टोलन प्रॉपर्टी म्हणजे काय तर चोरीचा माल. ओके, शॉर्ट मध्ये मराठीमध्ये आपल्या समजण्यासाठी स्टोलन प्रॉपर्टी म्हणजे चोरीचा माल. म्हणजे हा चोरीचा माल कशा प्रकारे मिळवला जातो तर थेफ्टने मिळवला जातो किंवा एक्स्टॉर्शनने मिळवला जातो, परत रॉबरीने, क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्टने, क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्टने, त्यानंतर क्रिमिनल मिसअप्रोप्रिएशनने, अशा वेगवेगळ्या ह्याने प्रॉपर्टी ही मिळवली जाते. ओके, तर त्याबद्दलची डेफिनेशन ही आपल्याला यामध्ये दिलेली आहे सेक्शन 410 बद्दल. हे आपण डिस्कस करणार आहोत. त्यामध्ये एक महत्त्वाचा पॉइंट आहे की प्रॉपर्टी, समजा ए ही एक व्यक्ती आहे. ओके, ए ही एक व्यक्ती आहे. बी ने त्याच्या घरी जाऊन चोरी केली, थेफ्ट केलं, त्याच्या घरी जाऊन चोरी केली, तो माल घेतला आणि तो माल त्याने सी ला विकला. सी एक दुकानदार आहे, त्याला तो माल विकून टाकला. तो काय स्टोलन प्रॉपर्टी सर्व, बरोबर. सी ला विकला. काही 10-15 दिवसांनी ए सी च्या दुकानात जातो. ओके, आणि त्याला तो माल दिसतो आणि तो सी कडून खरेदी करून घेतो आणि त्यानंतर तो माल जो आहे तो परत ए कडे जातो. म्हणजे चोरीचा माल फिरून असा ए कडे परत येतो. तर जेव्हा जो चोरीचा माल आहे तो ऍक्च्युअल ओनर कडे येतो प्रॉपर्टी फिरून, तर त्यावेळेला त्या प्रॉपर्टीला स्टोलन प्रॉपर्टी असं कन्सिडर करण्यात येत नाही. Once the property is come into possession of a person who is the true owner of that property, then this stolen property is seized. हे आपल्याला पॉइंट 3 मध्ये आपण पाहणार आहोत. तर ते काय आहे ते आपण वन बाय वन डिस्कस करूया. डेफिनेशन काय बघा, स्टोलन प्रॉपर्टी डेफिनेशन मध्ये असे पॉइंट नाहीत, तर ती पॅराग्राफ पाहिजे तिथे मी पॉइंट्स तयार केले आहेत जेणेकरून आपल्याला लक्षात राहायला सोपे होतील. ओके, वन बाय वन आपण ते पॉइंट बघूया. पॉइंट नंबर 1 काय सांगतोय बघा, प्रॉपर्टी इज स्टोलन प्रॉपर्टी. प्रॉपर्टी इज स्टोलन प्रॉपर्टी इफ कधी possession has transferred by theft, extortion, robbery. Property is transferred by theft, extortion, robbery. Okay, possession has transferred, possession ताबा, possession has transferred by theft, extortion or robbery. Second point काय आहे, if property has criminally misappropriate or breach of trust committed. म्हणजे प्रॉपर्टी कशी क्रिमिनल मिसअप्रोप्रिएट आणि क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट कमिट करून आली प्रॉपर्टी ताब्यामध्ये, हा, तर त्याला स्टोलन प्रॉपर्टी म्हणतात. ह्याचे सेकंड पॉइंट काय म्हणतात की इट इज इमटेरियल वेदर ट्रान्सफर हॅज बीन मेड और मिसअप्रोप्रिएट और क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट कमिटेड विदिन और विदाउट इंडिया. तुम्ही इंडियामध्ये कमिट करा किंवा इंडियाच्या बाहेर कमिट करा तरी देखील त्याला स्टोलन प्रॉपर्टी असं कन्सिडर करण्यात येईल. हा आपल्याला सेकंड पॉइंट सांगतो. ओके, इट इज इमटेरियल हे काय महत्त्वाचं नाही की तो ऑफेन्स तुम्ही इंडियामध्ये करा किंवा बाहेर करा, तो काय महत्त्वाचा नाही. तिसरं काय, बट इफ सच प्रॉपर्टी सबसिक्वेंटली कम्स इनटू पोजेशन ऑफ अ पर्सन, सबसिक्वेंटली comes into possession of a person, कुणाकडे आली, person legally entitled to its possession,
legally entitled to its possession, thus ceases to be stolen property. याचे एक्झाम्पल आपण हे बघितलं. ओके, बट इफ सच प्रॉपर्टी, जी काही प्रॉपर्टी आहे, फॉर एक्झाम्पल दागिने तोडले, थेफ्ट केली, बरोबर, दागिने तोडले, इफ सच प्रॉपर्टी सबसिक्वेंटली कम्स इनटू पोझेशन ऑफ अ पर्सन, बीने चोरी केली आणि त्यानंतर सबसिक्वेंटली बीने सीला विकली आणि सबसिक्वेंटली इट कम्स टू द पोझेशन ऑफ अ subsequently comes into possession of a person legally entitled to its possession. ए हा legally entitled आहे त्यांच्या पोझिशनला, कारण त्याच्या ताब्यातले ते चोरीला गेलेलं आहे. सो who is legally entitled to possession? So here A has legally entitled, कारण तो त्या वस्तूचा ओनर आहे. ओके, then ceases to be stolen property, ती जी म्हणजे एकदा का जी प्रॉपर्टी ट्रू ओनर कडे गेली तर त्या प्रॉपर्टीला स्टोलन प्रॉपर्टी असं कन्सिडर करण्यात येणार नाही. ओके, एकदा का प्रॉपर्टी खऱ्या ओनर कडे गेली तर त्या प्रॉपर्टीला त्यानंतर स्टोलन प्रॉपर्टी असं कन्सिडर करता येणार नाही, कारण ती प्रॉपर्टी ज्याच्याकडे केलेली आहे तो त्या प्रॉपर्टीचा ओनर असल्या कारणामुळे. असे हे 3 पॉइंट आहेत. आता यामध्ये तुम्ही म्हणताल की थेफ्टने प्रॉपर्टी केली, एक्सटॉर्शनने केली, रॉबरी, पण डकैतीने नाही केली. तर डकैतीसाठी एक वेगळं सेक्शन यामध्ये दिलेलं आहे. तो काय आहे ते आपण बघूया. ही झाली स्टोलन प्रॉपर्टीची डेफिनेशन. आता यामध्ये बाकीचे सेक्शन आहेत 411, 412, 413, 414, ते आपण शॉर्ट मध्ये बघूया. स्टोलन प्रॉपर्टीची डेफिनेशन कळाली की पुढचे पॉइंट एकदम सोपे आहेत. ते काय आहेत ते आपण डिस्कस करूया. हे मी पुसून घेतो. ओके, सो फ्रेंड्स, आपण सेक्शन 410 बघितलं आहे, ज्याच्यामध्ये स्टोलन प्रॉपर्टीची डेफिनेशन दिलेली आहे. ओके, आता आपण पुढचे सेक्शन 411, 412, 413 आणि 414 हे सेक्शन आपण पाहणार आहोत. हे सगळे पनिशमेंटशी रिलेटेड आहेत. तर 411 ला काय पनिशमेंट आहे, 412 याचं आपण हेडिंग आणि त्यांची पनिशमेंट एवढीच त्यामध्ये महत्त्वाचं आहे, ते आपण डिस्कस करूया. ओके, सेक्शन 411 काय म्हणतो बघा. पनिशमेंट फॉर डिसऑनेस्टली रिसिव्हिंग स्टोलन प्रॉपर्टी. या उदाहरणामध्ये जसं की बी ने स्टोलन प्रॉपर्टी घेतली वगैरे, तर त्याला पनिशमेंट किती आहे. हु हॅज पनिशमेंट फॉर डिसऑनेस्टली रिसिव्हिंग स्टोलन प्रॉपर्टी 3 इयर. सो जो कोणाची चोरी स्टोलन प्रॉपर्टी ज्याच्याकडे भेटेल वगैरे, तर त्याला 3 इयर पनिशमेंट आहे सेक्शन 411 नुसार. त्यानंतर पनिशमेंट फॉर डिसऑनेस्टली रिसिव्हिंग प्रॉपर्टी स्टोलन इन कमिशन ऑफ अ डकैती. डकैतीचा पॉइंट त्यामध्ये नव्हता, तर डकैतीसाठी वेगळा सेक्शन आहे, सेक्शन 412. इट डील्स विथ डकैती, असं मी लिहून ठेवतो. इट डील्स विथ थोडक्यात डकैती करते वेळी जर का एखादी प्रॉपर्टी तुम्ही चोरली वगैरे, तर त्याला काय पनिशमेंट आहे त्या स्टोलन प्रॉपर्टीला वगैरे. डकैती केल्यामुळे तुमच्या ताब्यामध्ये एखादी प्रॉपर्टी आहे एखाद्या व्यक्तीची, तर अशा वेळेला काय पनिशमेंट आहे, तर त्याला पनिशमेंट आहे 7 इयर, सॉरी त्याला पनिशमेंट आहे 10 इयर और लाइफ इम्प्रिजनमेंट. सो 412 खाली कोणती पनिशमेंट आहे, तर 10 इयर और लाइफ इम्प्रिजनमेंट. पनिशमेंट एक्सटेंड केलेली आहे, डकैतीसाठी जरा जास्त पनिशमेंट. ओके,
डकेती म्हणजे काय की 5 किंवा जास्त व्यक्तींनी मिळून रॉबरी केली तर ती डकेती होती. रॉबरी काय, रॉबरी एक तर थेफ्ट असतं किंवा एक्स्टॉर्शन असतं. तर ते सर्व आपण डिस्कस केलेलं आहे. 413 काय सांगते तर पनिशमेंट फॉर हॅबिच्युअली डीलिंग इन स्टोलन प्रॉपर्टी. जर का नेहमीच त्याचं स्टोलन प्रॉपर्टीशी म्हणजे एखादा व्यक्ती आहे तो त्याचं हे नेहमी कामच आहे की प्रॉपर्टी चोरायची वगैरे असं, एकदा भेटला 2-3 वेळा त्याला भेटला तर त्याला आपण हॅबिच्युअल क्रिमिनल असं म्हणतो. त्याला सवय आहे तो ऑफेन्स करण्याची वगैरे. तर अशा वेळेला सराई गुन्हेगार थोडक्यात आपण म्हणतो. तर अशा वेळेला त्याला पनिशमेंट किती होते तर त्याला पनिशमेंट आहे 10 इयर और लाईफ इम्प्रिझनमेंट. ओके, त्यानंतर 414 काय आहे की पनिशमेंट फॉर असिस्टिंग टू कन्सील स्टोलन प्रॉपर्टी 3 इयर. असिस्टिंग टू कन्सील म्हणजे प्रॉपर्टी, स्टोलन प्रॉपर्टी आहे जी स्टोलन प्रॉपर्टी वगैरे आहे तिला लपवण्यासाठी वगैरे कोणी प्रयत्न केला, चोरली नाही त्याने किंवा काही केलं नाही, पण ती प्रॉपर्टी जी आहे एखाद्याने प्रॉपर्टी चोरून आणली आणि त्याच्या मित्राने अरे तू इथं नको ह्या साईडला ठेव, माझ्याला मी ठेवतो ही प्रॉपर्टी लपवून, कुणाला संशय वगैरे येणार नाही या उद्देशाने एखाद्याने मदत वगैरे केली जेणेकरून ती स्टोलन प्रॉपर्टी पोलिसांच्या किंवा कुणाच्याही ताब्यात येणार नाही. ओके, सो अशी ज्या व्यक्तीने मदत वगैरे केलेली आहे तर त्याला 3 इयर पनिशमेंट आहे. ओके, 3 इयर assist to conceal. ओके, असा हा छोटा टॉपिक आहे स्टोलन प्रॉपर्टीचे. स्टोलन प्रॉपर्टी म्हणजे काय हे आपल्याला सेक्शन 410 मध्ये सांगितलंय. स्टोलन प्रॉपर्टीचे त्याला पनिशमेंट काय आहे 411 नुसार 3 इयर्स आहे. 412 मध्ये स्टोलन प्रॉपर्टी तुम्ही डकेती करून वगैरे मिळवली तर त्याला 10 इयर किंवा लाईफ इम्प्रिझनमेंट आहे. स्टोलन प्रॉपर्टी चोरण्याचं सराईत गुन्हेगार आहे म्हणजे त्याचं नेहमीच काम आहे, त्याला आज सोडलं समजा त्याला जेलमधून तर परत जाऊन तो तोच ऑफेन्स करतोय 2 किंवा 4 वेळा वगैरे दिसून येतं की बाबा हा हॅबिच्युअली ऑफेंडर आहे. सो अशा वेळेला त्याला पनिशमेंट 10 इयर और लाईफ इम्प्रिझनमेंट असते, बरोबर. आणि सेक्शन 414 काय सांगतो की एखाद्याने जी काही स्टोलन प्रॉपर्टी आहे त्याने चोरली नाही किंवा काय नाही केली पण ती प्रॉपर्टी लपवण्याकरिता जर मदत केली, ए ने प्रॉपर्टी तोडली आणि बी हा त्याचा एक मित्र आहे त्याने ती प्रॉपर्टी लपवण्याकरिता ए ला मदत केली. ओके, म्हणजे ए हा चोर आहे हे सगळ्यांना माहिती आहे पण बी हा सज्जन माणूस आहे, तो असं काहीच करणार नाही, हा लोकांमध्ये चांगला समज आहे की बी म्हणजे चांगला माणूस आहे. तर ए आपला मित्र आहे, याला मदत करण्यासाठी समजा बी ने ती प्रॉपर्टी लपवली वगैरे त्याला मदत केली तर बी ला सेक्शन 414 खाली पनिशमेंट होणार 3 इयर्स फॉर असिस्टिंग टू कन्सील स्टोलन प्रॉपर्टी. ठीक आहे, चोरीचा माल लपवण्याकरिता त्याने मदत केली म्हणून 3 इयर्स. सो अशा प्रकारे पनिशमेंट आहे. याच्यामध्ये एक रिदम आहे बघा स्टोलन प्रॉपर्टीच्या 3 10 10 3 अशी. ओके, म्हणजे तुम्ही असं लक्षात ठेवा 3 10 10 3 अशी एक रिदम आहे यामध्ये पनिशमेंट मध्ये. 3 इयर 10 इयर 10 इयर 3 इयर. ओके, फॉर एक्झाम्पल स्टोलन प्रॉपर्टीची मेन पनिशमेंट काय आहे तर 3 इयर. त्यानंतर डकेतीचा माल तुम्ही एखाद्याने डकेती करून तो माल मिळवलाय 10 इयर. हॅबिच्युअल ऑफेंडर असेल तर 10 इयर और लाईफ इम्प्रिझनमेंट, दोघांना पण हा लाईफ इम्प्रिझनमेंट. ओके, आणि समजा कन्सील मदत केली तुम्ही असिस्टिंग टू कन्सील स्टोलन प्रॉपर्टी देन 3 इयर्स पनिशमेंट. अशा प्रकारे 3 10 10 3 अशी पनिशमेंट आहे.
पनिशमेंट देखील लक्षात राहील. शॉर्ट नोटला आलो तर सेक्शन 410 लिहायचं, त्यानंतर ह्या ज्या पनिशमेंट आहेत त्या तुम्ही शॉर्ट मध्ये लिहिल्या तरी चालेल. शॉर्ट नोट करिता हा येऊ शकतो प्रश्न, मोठा नाही येणार कारण तेवढे सेक्शन यामध्ये नाही. तर हा या ठिकाणी स्टोलन प्रॉपर्टी हा एक छोटा टॉपिक आपण या ठिकाणी बघितलाय. आता आपण त्या पुढचा टॉपिक बघणार आहोत जो की आहे चिटिंग. हे मी पुसून घेतो. ओके. हॅलो फ्रेंड्स, आपण स्टोलन प्रॉपर्टी हा टॉपिक पाहिला आहे. त्यानंतर नेक्स्ट टॉपिक आहे तुमची चिटिंग. सेक्शन 415 टू सेक्शन 420. सेक्शन 415 मध्ये चिटिंगची डेफिनेशन दिलेली आहे. त्यानंतर सेक्शन 416 टू सेक्शन 420 यामध्ये सर्व पनिशमेंट दिलेले आहे. तर चिटिंग म्हणजे काय तर सोप्या भाषेत सांगायचं, चिटिंग म्हणजे फसवणं. मराठीमध्ये आपण म्हणू शकतो की फसवणे. तर हे कशा प्रकारे फसवता येतं आयपीसी मध्ये, तर ते बघूया आपण. सेक्शन 415 मध्ये चिटिंगची डेफिनेशन दिलेली आहे. वन बाय वन आपण ते डिस्कस करूया. डेफिनेशन असे पॉइंट्स दिलेले आहेत. मी त्यामध्ये जरा पॉइंट्स वगैरे क्रिएट केलेले आहेत जेणेकरून ते वाचताना सोपं जातं आणि पॉइंट लवकर समजतात. ओके. सो फर्स्ट पॉइंट काय आहे, अ पर्सन डिसीव एनी पर्सन. एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला फसवणं गरजेचं आहे. डिसीव म्हणजे फसवणे. ही फ्रॉडुलेंटली और डिसऑनेस्टली इंड्युसेस अ पर्सन. काय करायचं एखाद्या व्यक्तीला, टू डिलिव्हर एनी प्रॉपर्टी टू एनी पर्सन. ओके. म्हणजे एखादी प्रॉपर्टी, एनी प्रॉपर्टी हा शब्द इथं बघा, मुएबल और इममुएबल बोथ आर इन्क्लुडिंग चिटिंग. ओके. टू एनी पर्सन हा एक पॉइंट लक्षात ठेवा. त्यानंतर टू कन्सेंट दॅट एनी पर्सन शॅल रिटेन एनी प्रॉपर्टी. टू कन्सेंट रिटेन एनी प्रॉपर्टी जवळ रिटेन करणं. ओके. ही इंटेन्शनली इंड्युसेस पर्सन सो डिसीव टू डू और ओमिट टू एनीथिंग ही वुड नॉट डू और ओमिट इफ not deceive or if not deceive, and which act or omission causes or is likely to cause damage or harm to that person. अशी झाली याची डेफिनेशन. चिटिंग म्हणजे काय, एखादी प्रॉपर्टी आहे, जसं आपण वन बाय वन डिस्कस करूया. एखाद्या व्यक्तीला फसवणं. Okay, he fraudulently or dishonestly induces a person to deliver any property to any person. Okay, for example कसं, चिटिंगचं एक एक्झाम्पल बघा. ए आणि बी मध्ये कॉन्ट्रॅक्ट करतो, बरोबर. ए बी ला काय सांगतो, मी तुला 10 पोते गहू देणार आहे, त्या बदल्यात बी याला 100 रुपये देणार आहे, 1000 रुपये देणार आहे. ओके. सो ए बी ला फोन करतो आणि सांगतो की अरे मी तुझ्याकडे प्रॉपर्टी तुझ्या गोडाऊनला पाठवलेली आहे, ती पोहोचली आहे. आणि ऍक्च्युअली मध्ये त्याने गोडाऊनला पाठवलीच नसते, तर त्याच्या गोडाऊनला ती प्रॉपर्टी असते. सो इथे त्याने ए ला बी ला फसवलं आणि तो बी ला काय सांगतो की अरे मला आरटीजीएस कर आणि पेमेंट कर. तिथे तो पेमेंट करतो. तर या ठिकाणी काय झालं, ए ने बी ला फसवलं, डिलिव्हरी केलेली नाहीये, बरोबर. तर या ठिकाणी डिलिव्हरी केलेली नाहीये पण त्याने सर्व म्हणजे फसवलेलं आहे थोडक्यात. सो हियर ए चीट्स बी आणि ए ने बी ला फसवलं. सेक्शन 415 खाली ए ने बी ला फसवलं आणि त्याची पनिशमेंट त्याला ए ला होईल. ओके. पण यामध्ये पुढे जाऊन काय होतं, असंच कॉन्ट्रॅक्ट ठरतं आणि ज्या वेळेला कॉन्ट्रॅक्ट ठरतं पैसे तो पाठवणार, त्यावेळेस त्याच्या मनात येतं की खरंच त्याने डिलिव्हरी करायचं ठरवलेलं असतं, बरोबर. त्याला पैसे देतात, पैसे पोहोचतात आणि त्यानंतर तो डिलिव्हरी करत नाही. म्हणजे सुरुवातीला इंटेन्शन होतं त्याचं की हे अग्रीमेंट करायचंय, पण त्यानंतर पैसे भेटल्यावरती त्याच्यामध्ये असं परिवर्तन झालं आणि तो
तो असं ठरवतो की आता डिलिव्हर करायचं नाही. तर अशा वेळेला काय करायचं, तर चीटिंग मध्ये डिसऑनेस्ट इंटेन्शन, डिसिव्ह, फसवण्याचा वगैरे त्याचा काहीच उद्देश नव्हता, बरोबर. या ठिकाणी त्याला प्रॉपर्टी द्यायचीच होती, पण पैसे आल्यानंतर त्याला असं वाटलं की आता नाही, आता आपण डिलिव्हरी नाही करायची, आपल्या जवळची प्रॉपर्टी वगैरे त्याला काही द्यायचीच नाही. तर अशा वेळेला काय आहे रेमेडी, कारण तिथं फसवण्याचा जर पॉईंट येत नाही, हा जर टू डिसिव्ह एनी पर्सन हा पॉईंट तर तिथं येतच नाही ना, आणि डेफिनेशनचे पॉइंट त्यामध्ये एक्झाम्पल मध्ये कव्हर होणं गरजेचं आहे, बरोबर. सो तिथं सेक्शन 415 खाली तो गुन्हा येत नाही, पण तुम्ही त्याआधी सिव्हिल ऍक्शन करू शकता. मग तुम्ही मनी रिकव्हरीचा सूट दाखल करू शकता, किंवा कॉन्ट्रॅक्ट एन्फोर्स करण्यात यावं असं देखील तुम्ही सिव्हिल सूट दाखल करू शकता. ओके, सो इंटेन्शन हे महत्वाचा पॉइंट आहे. ओके, सो हा एक त्यामध्ये महत्वाचा पॉइंट होता. हे आपण चीटिंगची डेफिनेशन बघितली आहे, त्यामध्ये आपण काही एक्झाम्पल बघूया अजून. A intentionally deceives Z into believe that A has performed as part of a contract made with Z which he has not performed and thereby dishonestly induces Z to pay money A cheats, जे की आपण सुरुवातीच्या एक्झाम्पल मध्ये बघितलं. ओके, त्यानंतर ए सेल और कन्वर्ट, हा एक पॉइंट बघा. ए कडे ए आणि बी चे एक कॉन्ट्रॅक्ट होतं. त्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये असं काय ठरतं, ही जी झेड नावाची एक्स नावाची ही जी प्रॉपर्टी आहे, तो ए बी ला विकणार 2 लाखाला. ओके, 2 लाख रुपये बी ए ला देणार. ओके, म्हणजे ए आपली प्रॉपर्टी बी ला देणार आणि त्या बदल्यात बी ए ला 2 लाख रुपये देणार, असं त्यांचं कॉन्ट्रॅक्ट ठरतं. पण हे कॉन्ट्रॅक्ट ठरण्याच्या अगोदरच एक्स ए जो आहे ती आपली एक्स प्रॉपर्टी सी ला विकलेली असते. त्याने कॉन्ट्रॅक्ट ठरायच्या अगोदरच ए ने आपली प्रॉपर्टी सी ला विकलेली असते आणि तो ए ला असं भासवत असतो की मी ह्या प्रॉपर्टीचा ओनर आहे आणि आज मी तुला ही प्रॉपर्टी ती बी ला विकणार आहे, मी त्याला विकणार आहे आणि त्याबद्दल 2 लाख असं तो त्याला फसवत असतो. सो हियर A is not the owner of that property. Owner कोण आहे, सेल डीड ऑलरेडी सी च्या नावाने झालेलं असतं. सी इज द ओनर ऑफ that property. Okay, so here A has not owner of that property and he does not made any sale deed. त्याला सेल डीड करण्याचा कोणताही अधिकार नसतो, पण तो ए ला असं भासवत असतो किंवा असं फसवत असतो की ही प्रॉपर्टी माझी आहे, मी तुला विकतो, तू 2 लाख रुपये मला दे. मग त्यानंतर पुढे कॉन्ट्रॅक्ट मध्ये काय होतं, ट्रान्सफर व्हायच्या आदल्या दिवशी बी ए ला 2 लाख रुपये देतो. तर या ठिकाणी चीटिंग झालं. कॉन्ट्रॅक्ट एन्फोर्स तर करता येणार नाही कारण ए काही ओनर तर नाहीये. सो हियर कॉन्ट्रॅक्ट इज नॉट एन्फोर्स, बट इथं ऑलरेडी सी कडे सी ओनर आहे आणि ए चं डायरेक्ट टू डिसिव्ह हा देखील पॉइंट इथे कव्हर होतो, कारण की ए तर सुरुवातीपासून असं इंटेन्शन दिसून येते ना की बी ला फसवायचं, कारण एकतर तो ओनर नाही हे त्याला पण माहिती आहे, तरी देखील तो तसं भासवतो. याचा अर्थ इथं क्लिअर कट इंटेन्शन त्याचं दिसून येतं की ए हा बी ला फसवण्याचा उद्देश आहे त्याचा. सो हियर ए हॅज कमिटेड cheating under section 415. Okay, so तेच एक्झाम मध्ये बघा, A sell or convey an estate to B, A knowing that in consequences of such sale he has no right to property, sell or mortgage the same to Z without disclosing the fact of a previous sale, C ला विकत असतात, and conveys to B and receives such purchase or mortgage money for that A cheats. ओके, थोडक्यात आपण हेच एक्झाम्पल बघितलेलं आहे. त्यानंतर एक एक्सप्लेनेशन आहे बघा, यामध्ये या डेफिनेशनला एक्सप्लेनेशन आहे. अ डिसऑनेस्ट कन्सिलमेंट ऑफ फॅक्ट इज डिसेप्शन विदिन द मीनिंग ऑफ दिस सेक्शन. तुम्ही जर का एखादी फॅक्ट लपवली, ओके, आता यामध्ये कसं होतं, त्याचा म्हणजे
कुठली फॅक्ट अशी लपवली नव्हती. गहू तांदूळ त्याला देणार होता 100,000 रुपये तो देणार होता, पण त्याने फसून त्याच्याकडून पैसे घेतले आणि प्रॉपर्टी डिलिव्हर केली नाही. पण यामध्ये कसं होतं, यामध्ये त्याने काय केलंय, तर जी महत्वाची फॅक्ट आहे की ए ने ती प्रॉपर्टी सी ला विकलेली आहे, ही एक महत्वाची फॅक्ट आहे त्यामध्ये, ही फॅक्ट त्याने लपवली आहे. सो इफ एनी पर्सन कन्सील एनी फॅक्ट, म्हणजे एखादी फॅक्ट जर का तुम्ही डिसऑनेस्ट कन्सिलमेंट ऑफ फॅक्ट इज अ डिसेप्शन विथिंग. जर का तुम्ही एक महत्वाची फॅक्ट लपवली एखाद्या कॉन्ट्रॅक्ट मधून वगैरे, तर त्या ठिकाणी तुम्ही चिटिंग हा ऑफेन्स केला असं कन्सिडर करण्यात येईल. सो डिसीव ऑल्सो इन्क्लूड कन्सिलमेंट ऑफ फॅक्ट. ओके, हेच आपल्याला एक्सप्लेनेशन मध्ये सांगितलेलं आहे. सो हे झालं आपलं सेक्शन 415 बद्दल तुम्हाला एवढी माहिती असणं पुरेसं आहे. आपण जे महत्वाचं एक एक्झाम्पल बघितलेलं आहे ते म्हणजे इथे आपण जे सिव्हिल ऍक्शनचं बघितलं ते त्याच्या महत्वाचं आहे की तुम्ही चिटिंग कधी होते आणि कधी होत नाही, यामध्ये आपण तो पॉइंट बघितला. आणि चिटिंग जर का झाले नाही, म्हणजे सुरुवातीला तुमचं इंटेन्शन आहे फसवण्याचं, डिसिव्ह इंटेन्शन नाही त्या ठिकाणी तुम्हाला डिलिव्हर, पण पुढे पैसे भेटल्यानंतर तुम्ही असं काही करताय की जेणेकरून त्याला फसव. फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये धरून झाला की ए आपली ए काय करतो की जे गहू तांदूळचा आहे तो डिलिव्हर करतो. ओके ओके बीच्या दुकानावर, आणि रस्त्याने ते जात आहे त्याचे गहू तांदूळ वगैरे इथपर्यंत पोहोचतात. बी फोन ए काय करतो फोन की मी तुला गहू तांदूळ पाठवलेले आहे, तू मला माझे पैसे वापस दे. ते रस्त्याने देते 2 तासामध्ये तुझ्यापर्यंत पोहोचतील. सो इथं त्याचं क्लिअर कट इंटेन्शन दिसते, बाबा हा त्याला डिलिव्हर करतोय त्याच्यावर पैसे मागतोय. इथं काही असं इंटेन्शन नाही की तो त्याला फसवतोय. ओके, क्लिअर कट इंटेन्शन दिसते, आले आणि तो देणार आहे, काही फसवण्याचा उद्देश नाही. मग बी काय करतो, त्याला आले तर मग बी ए ला जे काही 1,000 रुपये वगैरे त्यांचे ठरले आहेत ते आरटीजीएस वगैरे पे करतो. बीच्या मोबाईल वरती मेसेज येतो की 1,000 रुपये जमा झालेले आहेत. हा ट्रक पुढे जातो आणि 1 तासाच्या अंतरावर असताना ए त्या जो आपला जो ड्रायव्हर आहे गाडीचा त्याला फोन करतो आणि सांगतो की हा जो माल तू नेतोय तो वापस आण माझ्याकडे, बीला काही डिलिव्हर करू नको. इथं त्याने त्याचं कॉन्ट्रॅक्ट पूर्ण केलं नाही. बरोबर, त्याचं कॉन्ट्रॅक्ट काय होतं की वापस करायचे त्याला, म्हणजे 10 रुपये ते गहू तांदूळ द्यायचे. पण तो इथे कॉन्ट्रॅक्ट पूर्ण त्याच्यात सुरुवातीला ज्यावेळेस तो ऍक्ट कमिट करतो, डिलिव्हरी करतो, म्हणजे इथे चिटिंग झालं नाही. पण आफ्टर द पेमेंट ऑफ मनी ही हॅज ब्रीच ऑफ द कॉन्ट्रॅक्ट, म्हणजे पैसे पे झाल्यानंतर तो कॉन्ट्रॅक्ट ब्रीच करतोय. ओके, समजा त्याला पाठवायचे नसते, गोडाऊन मध्ये माल आहे आणि मुद्दामून तो सांगतो मी डिलिव्हर केलाय, तर या ठिकाणी चिटिंग झालं असतं. पण या ठिकाणी माल जात आहे, त्याचं कोणतं पैसे आल्यानंतर त्याच्या डोक्यात असं हे आलं, म्हणजे डोक्यामध्ये असं आलं की आपण ह्याला फसवतो वगैरे, तर या ठिकाणी त्याने ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट केला आणि त्यामुळे बी त्याच्या विरुद्ध सेक्शन 415 खाली कोणताही क्रिमिनल ऍक्शन घेऊ शकत नाही, पण तो सिव्हिल ऍक्शन तो घेऊ शकतो. मग सिव्हिल ऍक्शन मध्ये तो काय डॅमेजेस मागू शकतो किंवा परफॉर्मन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट, जे काही कॉन्ट्रॅक्ट आहे ते परफॉर्म करायचं आहे असं देखील तो मागू शकतो. ओके, सो त्यामध्ये तो म्हणजे सिव्हिल ऍक्शन तो कधी घेऊ शकतो आणि क्रिमिनल ऍक्शन कधी घेऊ शकतो, याचं एक एक्झाम्पल आहे. ओके, सो इथं चिटिंग हा पार्ट आपला डेफिनेशन पार्ट कव्हर झालाय. त्यानंतर पुढे त्याचे पनिशमेंट आहे. सेक्शन 416 मध्ये काय सांगितलंय की अ पर्सन इज सेड टू चीट बाय पर्सोनेशन, चिटिंग बाय पर्सोनेशन. सेक्शन 416 मी जरा हे पुसून घेतो, मग आपण सेक्शन 416 टू सेक्शन 420 पाहूया. सिंपल भाग आहे हा, मी हे पुसून घेतो. ओके, हा पार्ट तुम्हाला क्लिअर झालाच असेल. आता आपण पुढचा बघूया, हे मी पुसतो. सो आपण चिटिंगची डेफिनेशन बघितली सेक्शन 415 मध्ये. सेक्शन 416 डील विथ चिटिंग बाय पर्सोनेशन.
चिटिंग बाय पर्सोनेशन म्हणजे काय तर बघा, a person is said to cheat by personation if he cheats by pretending to be some other person or by knowing substituting one person for another or representing that he or any other person is person other than he or such other person really is. Okay. त्यानंतर एक्सप्रेशन काय आहे, द ऑफेन्स इज कमिटेड वेदर द इंडिव्हिज्युअल पर्सोनेट इज अ रिअल और इमॅजिनरी पर्सन. सो याचं एक्झाम्पल बघा, एक एक्झाम्पल बघूया. हा ए असतो, ओके. ए काय करतो माहितीये, ए ची वाईफ असते बरोबर, हजबंड अँड वाईफ. ओके. एक घरातून जात असताना तो वाईफला काय सांगतो की माझा एक मित्र येईल, त्याला तो 2 लाखाचा चेक दे, असं तो वाईफला सांगतो आणि तो जातो निघून. बी येणार असतो बरोबर, पण बी च्या जागेवर डी येतो. डी घरी येतो बरोबर, आणि डी घरी यायच्या अगोदरच वाईफ का म्हणजे त्याला, हो मला तुमच्याबद्दल सांगितलं होतं की तुम्ही येणार होता, तुम्हाला 2 लाखाचा काहीतरी चेक मी आतमध्ये जाऊन घेऊन येते. आणि तो काय म्हणतो, हो मीच तो बी आहे, त्यानंतर मला तुम्ही 2 लाख चेक देणार आहे, द्या मला चेक वगैरे, असं तो त्याला फसवतो. तो काय सांगत नाही की मी डी ए बी, तो वेगळा माणूस वगैरे. तो काय म्हणतो हो मीच, आणि तो तिला असं पटवून देतो की मीच बी आहे वगैरे वगैरे. तर तिने सांगायच्या ऐवजी तो जेव्हा सांगतो, त्याने हे संभाषण कुठेतरी ऐकलं असेल, म्हणजे हजबंड अँड वाईफ हे घरामध्ये बोलतात, पण घरात जास्त आवाज आला असेल, त्याच्यामुळे बाहेर जो डी व्यक्ती आहे तो त्याला ते ऐकायला गेलं असेल. 2 मिनिटं हे एक्झाम्पल जाऊ दे. म्हणजे ए वाईफला सांगत असतो की असा असा व्यक्ती येईल आणि त्याला तू 2 लाख रुपये दे. तर ही जी गोष्ट आहे ती डी हा व्यक्ती बाहेर ऐकतो. थोडा आवाज मोठा झाला असेल किंवा काय, तर त्याला तो आवाज ऐकायला येतो. ओके. आणि ए घरातून जातो. ओके. आणि डी नंतर घरी येतो 15 मिनिटांनी आणि काय सांगतो, तुमच्या हजबंडने मला पाठवले, बी बी ए माणूस आहे, तर तुम्हाला तो चेक द्यायचा आहे. तर ए वाईफ घरात जाते, म्हणजे आतल्या रूम मध्ये जाते आणि त्याला 2 लाखाचा चेक देते. सो हिअर डी हॅज कमिटेड अन ऑफेन्स ऑफ चिटिंग बाय पर्सोनेशन. दुसरा व्यक्ती, आपण कोणीतरी दुसरे व्यक्ती आहोत असं दाखवणं आणि त्याद्वारे चिटिंग करणं, की मी डी आहे पण मी असं भासवतोय की मी डी नसून बी आहे, आणि त्या बी च्या असं भासून मी पैसे वसूल करत असेल किंवा समोरच्या व्यक्तीला फसवत असेल, तर त्याला आपण चिटिंग बाय पर्सोनेशन म्हणतो. आता इथे डी वाईफला फसवत होते बरोबर, तिच्याकडून पैसे वगैरे काढतोय, पण तो कसा फसवतोय, तर चिटिंग बाय पर्सोनेशन, मी दुसरी व्यक्ती आहे असं दाखवून तो फसवतोय. सो हिअर सेक्शन 416 मध्ये चिटिंग बाय पर्सोनेशन बद्दल सांगितलं आहे. आपण म्हणजे दुसरी व्यक्ती आहोत असं दाखवून, म्हणजे डी ही व्यक्ती जणू काही ती बी आहे असं दाखवून पैसे वसूल करत आहे, तर त्याला चिटिंग बाय पर्सोनेशन असं म्हणतात. आता चिटिंगला किती पनिशमेंट आहे आणि चिटिंग बाय पर्सोनेशनला किती पनिशमेंट आहे, तर सेक्शन 417 मध्ये चिटिंगची पनिशमेंट दिलेली आहे. सेक्शन 417 मध्ये जी आपण 415 जे आपण 415 बघितलं सुरुवातीला चिटिंग, तर त्याला पनिशमेंट किती आहे, सेक्शन 417 खाली त्याला पनिशमेंट 1 इयर आहे. ओके. आणि चिटिंग बाय पर्सोनेशन ची पनिशमेंट सेक्शन 419 मध्ये दिलेली आहे. सेक्शन 419 मध्ये चिटिंग बाय पर्सोनेशन ची पनिशमेंट दिलेली आहे, तर ती पनिशमेंट आहे 3 इयर. सो
415 चिटिंगचा आहे. 415 मध्ये चिटिंगची डेफिनेशन, 416 मध्ये चिटिंग बाय पर्सोनेशन बद्दल सांगितलं आहे. 417 मध्ये चिटिंगची पनिशमेंट दिलेली आहे. चिटिंगची पनिशमेंट किती दिली आहे 417 मध्ये, आणि चिटिंग बाय पर्सोनेशनची पनिशमेंट 419 मध्ये दिलेली आहे. असं जरा त्यांनी हे केलं. म्हणजे आता प्रश्न उरला 418 सेक्शन काय आणि 420 काय, हे दोन सेक्शन आपल्याला पाहायचे जरा फक्त. बाकी 419 काय 417 काय हे सर्व आपण बघितलेले आहे. 415 चिटिंग आहे, त्याची पनिशमेंट 417 मध्ये दिली आहे. 416 चिटिंग बाय पर्सोनेशन आहे, त्याची पनिशमेंट 419 मध्ये दिलेली आहे. ओके, सो आपण राहिलेले 418 आणि 420 सेक्शन बघूया. ते ऍग्रीगेटेड फॉर्म मध्ये ते सोपे बघूया. चिटिंग विथ नॉलेज दॅट wrongful loss may ensure to person whose interest offender is bound to protect. ओके, त्याचे महत्त्वाचे पॉइंट काय बघा. The accused cheated a person whose interest he was under a legal obligation to protect or under contract bound to protect. The accused knew that he is likely to cause wrongful loss to such person. म्हणजे एखाद्याची जबाबदारी आहे, एने काय करायचंय की हे बघा, accused cheated a person whose interest he was under a legal obligation to protect or फॉर एक्झाम्पल असं बघा, ए हा मायनर आहे. ओके, आणि ए हा मायनर आहे, त्याला कोणी म्हणजे आई वडील नाही, तर ते आई वडील नसतील तर लीगल गार्डियन अपॉइंट केले जातात. बरोबर, त्याची जबाबदारी असते की मुलाची काळजी घ्यायची, त्याची काही प्रॉपर्टी वगैरे असेल तर त्याची काळजी, प्रॉपर्टीची देखभाल वगैरे करायची, आणि मेजर झाल्यानंतर ती प्रॉपर्टी जी आहे मायनर त्या प्रॉपर्टीचा ओनर होतो. अशासाठी लीगल गार्डियन अपॉइंट केले जातात. लीगल गार्डियन जर असतील तर एज ऑफ मेजॉरिटी काय असतं तर 21 इयर. बरोबर, तर एक्स हा लीगल गार्डियन असतो ए चा, म्हणजे त्याची जी काही प्रॉपर्टी आहे, त्याचे जे काही इंटरेस्ट वगैरे आहे त्याचं रक्षण करण्याची जबाबदारी एक्स ची असते. ओके, सो ए काय करतो, ए ची प्रॉपर्टी आहे त्याचं तो रक्षण करायच्या ऐवजी तोच ती म्हणजे हे करतो, मिसयूज करतो, त्या प्रॉपर्टीचा तो मिसयूज करतो आणि स्वतःचा उपभोग किंवा वेगळं सांगाय तो त्या प्रॉपर्टीचा मिसयूज करतो आणि स्वतःच्या कामासाठी तो वापरतो. ती प्रॉपर्टी विकतो, त्याच्यातून पैसे घेतो आणि ते उडवतो वगैरे, असं म्हणजे त्या प्रॉपर्टीचा मिसयूज करतो, प्रोटेक्शन करत नाही. बघा, द accused cheated a person whose interest he was under a legal obligation to protect. एचा जो काही इंटरेस्ट आहे त्याचा लीगल त्याची बंधन आहे की एक्स ने त्याचं प्रोटेक्ट करणं. पण या ठिकाणी काय होतं, the accused knew that he is likely to cause wrongful loss to such person. पण याचेच पैसे तो सगळं उडवतो, ज्या गोष्टीचं प्रोटेक्शन करायचंय त्या गोष्टीचं प्रोटेक्शन न करता तो ती जी काही प्रोटेक्शन करण्याऐवजी ती जी प्रॉपर्टी आहे त्याची जे काही इंटरेस्ट पैसा त्याने सांभाळायचा आहे तोच तो खर्च करतो, उडवतो वगैरे. तर अशा वेळेला त्या व्यक्तीला या व्यक्तीला किती पनिशमेंट दिली जाते, तर अशा वेळेला त्याने सेक्शन 418 खाली त्याने गुन्हा केला असं कन्सिडर करण्यात येईल. आणि या ठिकाणी एक्स ला पनिशमेंट 3 इयर आहे. सेक्शन 418 खाली पनिशमेंट 3 इयर आहे. 419 खाली देखील 3 इयरच आहे. बरोबर, म्हणजे आपलं कसं झालं आतापर्यंत 417 ला 1 इयर, 418 3 इयर आणि 419 ला देखील 3 इयर पनिशमेंट, अशी एक रिदम आहे 133. ओके, फक्त इथं 417 18 19 बरोबर, आणि 415 चिटिंग, 416 काय चिटिंग बाय पर्सोनेशन, 417 चिटिंग पनिशमेंट फॉर चिटिंग, 418 चिटिंग बाय पर्सोनेशन आणि 419 418 चिटिंग हे आपण बघितलं 418 आता.
रॉंगफुल लॉस ऑफेंडर हे जे म्हणजे ज्याला रक्षण करायला दिले त्याने प्रॉपर्टी वगैरे, आणि 419 मध्ये चिटिंग बाय पर्सनेशन असं बघितलं. आता उरला 420 सेक्शन 420 ची पनिशमेंट काय ती बघूया. इथे असं नोट आहे एवढं पण केली 3 इयर. ओके, सो 420 काय बघा, cheating and dishonestly inducing delivery of property. A person cheats, he thereby dishonestly induces the person deceived to deliver any property to any person or to make alter, destroy the whole or any part of valuable security or anything which is signed, sealed and which is capable of being converted into a valuable security. म्हणजे काय की चिटिंग अँड डिसऑनेस्टली इंड्युसिंग डिलिव्हरी ऑफ प्रॉपर्टी, म्हणजे फसवणूक करून ती प्रॉपर्टी दुसऱ्याला ट्रान्सफर करायला लावणे. ओके, म्हणजे बी काय करतो की बी ची एक्स नावाची प्रॉपर्टी आहे बरोबर, ए त्याला फसवतो काहीतरी खोटं वगैरे सांगून, बी ला ती त्याची प्रॉपर्टी आहे ती सी ला ट्रान्सफर करायला लावतो. ओके, फसवणूक करून. सो हिअर अशा वेळेला सेक्शन 420 पिक्चर मध्ये येतो बघा, cheating or dishonestly inducing delivery of a property. Whoever cheats or thereby dishonestly inducing the person deceived to deliver any property to any person. Any person हा इथे शब्द आहे. एनी पर्सन म्हणजे स्वतःलाच नाही तर तो फसवणूक करून ती प्रॉपर्टी कुणालाही ट्रान्सफर करायला लावत असेल. जसे इथे ए ने बी ला फसवलं आणि ए ने बी ची जी काही प्रॉपर्टी आहे एक्स ती प्रॉपर्टी सी ला ट्रान्सफर करायला त्याला लावली, तर पुढे काय deceive delivery any property to person or make alter, destroy the whole or any part of valuable security. त्यामध्ये valuable security चा पण भाग घेतलेला आहे. or anything which is signed or sealed which is capable of being converted into a valuable security. एखादी valuable security आहे किंवा साइन सील केलेला चेक वगैरे आहे, असं जी काही प्रॉपर्टी आहे, या एक्झाम्पल मध्ये आपण प्रॉपर्टी कन्सिडर करूया. इमूवेबल लँड आहे, एक जमीन आहे. ओके, पुढे काय शाल बी पनिश असं समजा केलं तर त्याला पनिशमेंट काय 420 खाली, तर इम्प्रिझनमेंट ऑफ इदर डिस्क्रिप्शन फॉर अ टर्म व्हिच मे एक्सटेंड टू 7 इयर. सो अशा प्रकारे 7 इयर अँड शॅल ऑल्सो बी लायबल टू फाईन ऑर बोथ. सो यामध्ये बघितलं तर अशा प्रकारे आपण चिटिंग हा टॉपिक कव्हर केलेला आहे. त्यामध्ये वन बाय वन आपण जरा चिटिंग बद्दल बघूया. सेक्शन 415 डील विथ चिटिंग, सेक्शन 416 डील विथ चिटिंग बाय पर्सोनेशन, सेक्शन 417 डिफाइन द पनिशमेंट फॉर चिटिंग बरोबर. सेक्शन 418 चं आपण ते बघितलं, गार्डियन वगैरे असतात, थोडक्यात कुंपणाने शेत खाणं वगैरे असं जे आहे त्या टाइप मध्ये, म्हणजे ज्याला अपॉइंट केलेलं आहे त्या मायनरचं रक्षण वगैरे करण्यासाठी, त्याच्या प्रॉपर्टीची देखभाल करण्यासाठी, त्यानेच ती प्रॉपर्टी विकली आणि त्या पैसा स्वतःच्या गरजा भागवण्यासाठी किंवा स्वतःसाठी वापरला तो पैसा, तर त्याला 419-18 खाली पनिशमेंट होईल बरोबर. हा झाला 418. 419 का चिटिंग बाय पर्सोनेशनची पनिशमेंट 419, आणि 420 मध्ये काय तर हे की प्रॉपर्टी डिलिव्हर करायची. एखाद्याने दुसऱ्या व्यक्तीला त्याची प्रॉपर्टी किंवा व्हॅल्युएबल सिक्युरिटी एनिथिंग सील और साइन्ड विच इज कन्वर्टेड इनटू व्हॅल्युएबल सिक्युरिटी. सो अशी काही एखादी प्रॉपर्टी इन्क्लूड्स बोथ मुवेबल ॲज वेल ॲज इममुवेबल, अशी जी काही प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टी इतर कोणा तरी व्यक्तीला ट्रान्सफर करायला लावणं, फसवून ओके, फसवणूक करून ती प्रॉपर्टी दुसऱ्याला ट्रान्सफर, तर अशा वेळेला पनिशमेंट 7 इयर आहे. ओके, सो इथे पण आपण बघितलं जसं स्टोलन प्रॉपर्टी मध्ये एक रिदम आहे, तशीच या ठिकाणी देखील 1337 अशी पनिशमेंट आहे. चिटिंग आणि स्टोलन प्रॉपर्टी दोन्ही शॉर्ट नोटला येऊ शकतात किंवा दोन्हीचा मिळून एक्सप्लेन इन डिटेल
स्टोलन प्रॉपर्टी अँड चिटिंग असा क्लब करून दोघांचा देखील मोठा क्वेश्चन येऊ शकतो. त्यामुळे दोन्ही क्वेश्चन करून ठेवा. बाकी आन्सर कसं फ्रेम करायचं ते दोघांचं कॉम्बिनेशन करून तुम्हाला आन्सर फ्रेम करावा लागेल. सुरुवातीला तुम्ही चिटिंग इज द स्टोलन प्रॉपर्टी इज मेन्शन अंडर सेक्शन जे आहे 410 to 414 अंडर IPC and the cheating is explained in section 415 to section 420. त्यानंतर स्टोलन प्रॉपर्टी बद्दलचं सर्व द्यायचं सेक्शन 410 to सेक्शन 414 मध्ये. स्टोलन प्रॉपर्टी कशाला म्हणतात, स्टोलन प्रॉपर्टी म्हणजे त्याच्यानंतर स्टोलन प्रॉपर्टीची पनिशमेंट काय आहे, त्याच्यानंतर मदत केली कन्सिलमेंट करण्यासाठी किंवा जो हॅबिच्युअली डिलिंग विथ स्टोलन प्रॉपर्टी, स्टोलन प्रॉपर्टी इज ऑब्टेन बाय डकेती, हा आपण पॉईंट बघितला. त्याला 10 year आणि लाईफ इम्प्रिझनमेंट अशी पनिशमेंट आहे. त्यानंतर मग आपण चिटिंग बद्दल, चिटिंग म्हणजे काय, चिटिंग बाय पर्सनेशन म्हणजे काय, त्यानंतर पनिशमेंट फॉर चिटिंग 418 बघितला, चिटिंग बाय पर्सनेशनची पनिशमेंट काय, आणि सेक्शन 420 चिटिंग डिलिव्हरी ऑफ प्रॉपर्टी टू एनी पर्सन. ओके. आणि प्रॉपर्टी अल्सो इन सेक्शन 420 प्रॉपर्टी अँड व्हॅल्युएबल सिक्युरिटी बोथ आर इन्क्लूड. ओके. असं आपण स्टोलन प्रॉपर्टी आणि चिटिंग हा कव्हर केलेला आहे. उद्या आपण मिस्चिफ हा एक पॉइंट बघणार आहोत. त्यानंतर आपला ट्रेसपास, क्रिमिनल ट्रेसपास, हाऊस ट्रेसपास, हाऊस ब्रेकिंग बाय नाईट, लर्किंग ट्रेसपास बाय नाईट, हा थोडा पोर्शन आपल्याला कव्हर करायचा आहे. उद्या आपण मिस्चिफ आणि क्रिमिनल ट्रेसपास पाहूया, आणि मग जे बाकीचे ऑफेन्स आहे हाऊस ट्रेसपास, हाऊस ब्रेकिंग, हे आपण एक वेगळ्या लेक्चरमध्ये म्हणजे जवळपास 2 ते 3 लेक्चरमध्ये आपण ऑफेन्सेस अगेन्स्ट प्रॉपर्टी हा टॉपिक कव्हर करूया. आज आपण इथं थांबूया. बाकीचा टॉपिक आपण उद्या डिस्कस